नमस्कार. मी घोलप तनुजा संतोष, पुणे जिल्हा शिक्षण महामंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर FYBAची विद्यार्थिनी घोलप तनुजा आपल्यासमोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाबाबतचे विचार. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 32व्या वर्षाच्या निधड्या छातीमध्ये मृत्यूंचे झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं असे राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती युद्धनीती गनिमिकावा यांसारख्या कुटशेतकरी यांचा कळस म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा बाप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजाची पवित्रांची स्थान निर्माण करणारा मी अगार म्हणजे शिवबा. मी अगार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. हा मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं. एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. सुरुवातही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्या इतपत मी नक्कीच मोठी नाही, पण त्यांच्याबद्दल जाणून घेताना मला जे काय माहीत आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा करणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्याच जन्मकुंडीला घेऊन फिरतो. आला बयष्की करतो आत्महत्या, नाही तर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ घालतो वाद करतो भांडणे. म्हणजेच त्यांच्याच जन्मतारकावरून काय आदर्श घेत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा. राजांनी अनेक गड किल्ले जिंकली, पण कोणत्याही गडाला राजांनी स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक महिमा आखल्या, पण कधीही पंचांग केला नाही. महाराजांवरती अनेक संकटे आली, पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही. कधीही व्यसनाचे आहारी गेले नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात आजचा युवक जनावरासारखा वागत असेल तर ही खरंच खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. आज सरकारला निर्भय पथक नेमण्याची पाळी आली. म्हणजेच हैदराबाद कोपर्डीच्या घटना येथे घडू लागल्या आहेत. म्हणजेच अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. पण स्त्री माते समान मानणारा माझा राजा स्त्रियांना अन्याय अत्याचार हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राज्यांच्या राज्यात होता. माझ्या राज्यांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो चमस्का उसका तान है. सूरज की तो बात छोड़ो चमस्का उसका तान है. जिसका मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसका मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. 400 वर्षे होऊन तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. पाकिस्तानसारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणे कठीण नाही. त्यासाठी मनगटात ताकद आणि रक्तात देशभक्ती हवी. मग बघाच, प्रत्येक घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीलशी याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीलशी याच मातीत लढला होता. जाता आता एवढंच सांगते, मुक्या मनाने किती उधळून शब्दांचे बुडबुडे. तुझेच पवाडे गातील पुढतील तोफांचे चौगडे. थँक्यू.